तर स्वागत मित्रांनो तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये। तर आम्ही रात्री 9 वाजता पोहोचलो परळी वैजनाथ येथे। परळी वैजनाथ येथे महादेवाच्या दर्शनासाठी। हे आहे इथले रेल्वे स्टेशन, परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन। तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये। लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच नवीन ब्लॉग आता आपण मराठीमध्ये आणणार आहोत, तर लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर हे आहे मित्रांनो परळी वैजनाथ येथे महादेवाचे मंदिर। परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो असं म्हटलं जातं। तर आम्ही रात्रीच्या 9 वाजता बघू शकता तुम्ही अंधारामध्ये पोहोचलो होतो। भक्तांची गर्दी होती आणि खूप असं छान वातावरण होतं। अशीच ब्लॉगिंग करत राहणार आहोत मित्रांनो आपण। हे बघू शकता तुम्ही श्री परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग। माझा मित्र आहे मित्रांनो। तर असेच काही फोटो घेऊन सेल्फी घेऊन आम्ही मध्ये गेलो आणि बघू शकता तुम्ही मध्ये मंदिरामध्ये आम्ही मोबाईल नेला होता, पण मग काही अडचणीमुळे मध्ये व्हिडिओ काढू शकलो नाही। खूप छान मंदिर आहे मित्रांनो श्री परळी वैजनाथ येथील मंदिर। तुम्ही पण नक्की भेट द्या। माझा मित्र तर कुठं पण फोटोच काढत होता। जशी जशी म्हणजे वेळ होत होता तशी तशी गर्दी वाढत होती मित्रांनो। म्हणून हे बघू शकता इथं तुम्ही भजन कीर्तन चाललेलं होतं आणि आम्हाला परळी वैजनाथ येथे दर्शन घेऊन पुढे हैदराबादला निघायचं होतं। आमची ट्रेन होती रात्री 11 वाजता। तर म्हणलं चला दर्शक भजनाचा आनंद घेऊ आणि नंतर पुढे आम्ही खाली भंडारा चालू होता, तर भंडाऱ्याचा थोडा महाप्रसाद घेतला आणि मग निघालो होतो हैदराबादकडे।